Hello students, we are studying cells of our immune system. In last video, we studied about the first type of cells of immune system, that is a lymphocyte. In that, T lymphocytes, mechanism of action of T lymphocytes. There are two basic types of cells of immunity system. First, lymphocyte, and second, antigen presenting cells. In lymphocytes, we studied two types, B lymphocytes and T lymphocytes. In that, we studied in detail about the T lymphocytes. On the basis of their site of maturation, lymphocytes are of two types. Those which are mature in thymus gland are called T lymphocytes. Now we are going to study second type of most important type of lymphocyte, that is B lymphocytes. B lymphocytes are the lymphocytes which are differentiated, mature. Differentiation there takes place in the gut associated bursal lymphoid tissues. The lymphocytes which are matured or differentiated in the gut, digestive tract, आपली जी पचन संस्था आहे, in that digestive tract associated lymphoid tissues are present, like tonsils, Peyer's patches in the intestine. या ठिकाणी म्हणजे लिम्फॉइड टिश्यूचं मास ज्या ठिकाणी आहे, अशा बुरसाल लिम्फॉइड टिश्यूज मध्ये ज्या लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन होतं त्याला काय म्हणायचं, बी लिम्फोसाइट्स. आठवतंय का बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं, लाईक ऑल ब्लड सेल्स, lymphocytes are produced in bone marrow by the stem cells, but they mature and differentiated at two different sites. जरी बोन मॅरो मध्ये तयार होत असल्या तरी त्यांची परिपक्वता, त्यांचं डिफरन्शिएशन, मल्टिप्लिकेशन हे दोन वेगवेगळ्या ठिकाणी होतं. ज्यांचं थायमस ग्लँड मध्ये होतं त्या टी लिम्फोसाइट्स आपण गेल्या वेळेला बघितलं. आता बुरसाल लिम्फॉइड टिश्यूज, गट असोसिएटेड, आपल्या डायजेस्टिव्ह ट्रॅकशी संबंधित असणारे लिम्फॉइड टिश्यूज, टॉन्सिल्स असतील किंवा इंटेस्टाइन मध्ये असणारा पेयर्स पॅचेस असेल, या ठिकाणी ज्या लिम्फोसाइट्सचं डिफरन्शिएशन होतं, मॅच्युरेशन होतं, परिपक्वता होते, त्या लिम्फोसाइट्सना काय म्हणायचं, बी लिम्फोसाइट्स. हियर स्टुडंट्स, बी इज असोसिएटेड विथ बुरसाल लिम्फॉइड टिश्यू मध्ये त्यांचं मॅच्युरेशन, डिफरन्शिएशन होतं, म्हणून त्याचं नाव काय झालं, बी लिम्फोसाइट्स. थायमस ग्लँड मध्ये, टी थायमस ग्लँड मध्ये ज्या लिम्फोसाइटचं मॅच्युरेशन होतं त्याला टी लिम्फोसाइट्स, आणि बुरसाल लिम्फॉइड टिश्यू मध्ये ज्यांचं मॅच्युरेशन, डिफरन्शिएशन होतं त्यांना म्हणायचं बी लिम्फोसाइट्स. गेल्या वेळेला आपण असंही बघितलं, बोथ दीज लिम्फोसाइट्स, आयदर टी और बी lymphocytes are sensitized by antigen. म्हणजे मी बोललो होतो की ज्या वेळेला अँटीजन पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतो त्याच वेळेला ह्या सेल ऍक्टिव्हेट होतात. टी लिम्फोसाइट्स मध्ये पण तसंच होतं. लाईक हियर, बी लिम्फोसाइट्स आर ऑल्सो सेन्सिटाइज्ड बाय अँटीजन. म्हणजे ज्या वेळेला पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतो, म्हणजे अँटीजन येतो, त्यावेळेला या सेन्सिटाइज होतात, ऍक्टिव्हेट होतात. बट हियर, अनलाइक द टी लिम्फोसाइट्स, बी लिम्फोसाइट्स not activated only by antigen, but as well activated by the helper T cells. T lymphocytes मध्ये, when T lymphocytes are activated, they form clone of 4 cells. आपण बघितलेलं होतं. त्याच्यामध्ये त्या क्लोन, 4 सेलच्या क्लोन मध्ये पहिली सेल होती हेल्पर टी सेल्स, आणि हेल्पर टी सेल्स मध्ये आपण पाहिलेलं होतं, हेल्पर टी सेल्स स्टिम्युलेट बी सेल्स.
म्हणजे बी सेल्सना ऍक्टिव्हेट करणं, स्टिम्युलेट करणं हे सुद्धा काम कोण करतं? हेल्पर टी सेल्स. म्हणून इथं असं म्हणलेलं आहे इन द पॉइंट मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ बी लिम्फोसाइट्स, हाऊ बी लिम्फोसाइट डिफेंड्स आवर बॉडी. इन दॅट बी लिम्फोसाइट्स ऍक्टिव्हेटेड, सेन्सिटाइज्ड बाय अँटीजीन ॲज वेल ॲज हेल्पर टी सेल्स. म्हणजे टी लिम्फोसाइट्स मध्ये आपण बघितलं टी लिम्फोसाइट्स आर सेन्सिटाइज्ड ओनली बाय द अँटीजीन. बट हिअर स्टुडंट्स, B cells, B lymphocytes not only activated by the antigen but also by the helper T cells, one of the type of T lymphocytes. After sensitization, after activation, these B lymphocytes produce clone of two cells. T lymphocytes मध्ये आपण काय बघितलं? After sensitization, T cells produce clone of 4 cells. तिथं 4 सेल तयार होतात. इथं आफ्टर सेन्सिटायझेशन बी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस क्लोन ऑफ 2 सेल्स. क्लोन मीन्स दे आर सिमिलर बट फंक्शनली डिफरंट. सारख्याच असतात पण कार्य वेगळं असतं. तिथं आपण 4 सेल बघितलेले होत्या टी लिम्फोसाइट्स मध्ये. हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स अँड मेमरी सेल्स. हिअर B lymphocyte on sensitization undergo rapid division in plasma, blood, liquid part of the blood. प्लाझ्मा मध्ये त्यांची मल्टिप्लिकेशन रॅपिडली होतं सेन्सिटायझेशन झाल्यानंतर अँड प्रोड्यूस क्लोन ऑफ 2 सेल्स, दॅट इज फर्स्ट प्लाझ्मा सेल अँड सेकंड मेमरी सेल. इन अदर वर्ड, इट मीन्स B lymphocytes are of 2 types, plasma cells and memory cells. जसं 4 types of T cells, helper, killer, suppressor and memory. Here B lymphocytes forms clone of 2 cells, that is plasma cell and memory cell. In that we are going to study first plasma cell, first type of the B lymphocyte. Plasma cells produce special glycoprotein molecule called antibody or antibodies. आठवतंय का बघा? अँटीजीन, अँटीबॉडी. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये 2 डेफिनेशन बघितलेल्या होत्या. थोडक्यात मी सांगितलेलं होतं कुठलाही पॅथोजन आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला त्याच्यात असणारं ते अँटीजीन आपल्या शरीरातली इम्युनिटी सिस्टीमला ऍक्टिव्हेट करतं आणि इम्युनिटी सेल्स एक सोल्युबल प्रोटीन, ग्लायकोप्रोटीन मॉलिक्यूल सिक्रेट करतात, केमिकल सिक्रेट करतात. त्याला अँटीबॉडी असं म्हणतात. म्हणजे 2 विरुद्धार्थी शब्द, अँटीजीन आणि अँटीबॉडी. म्हणजे अँटीजीनला मारण्यासाठी कशाची गरज असते? अँटीबॉडी. धिस glycoprotein molecule, soluble protein molecule is produced by which cell? Plasma cells. Means B cells or B lymphocytes. लक्षात ठेवायचं MCQ मध्ये. एक तर तिथं प्लाझ्मा सेल्स असतील, अँटीबॉडीज आर प्रोड्युस्ड बाय. ऑप्शन मध्ये एक तर प्लाझ्मा सेल्स असेल किंवा बी लिम्फोसाइट असा शब्द असेल. म्हणजे कोण तयार करतं अँटीबॉडी मॉलिक्यूल? तर बी लिम्फोसाइट्स. बी लिम्फोसाइटच्या कुठल्या सेल अँटीबॉडी तयार करतात? प्लाझ्मा सेल. प्लाझ्मा सेल्स प्रोड्यूस मोर दॅन 2000 अँटीबॉडीज मॉलिक्यूल पर सेकंड इन अवर बॉडी. आताच बघितलं या प्लाझ्मा मध्ये, लिक्विड पार्ट ऑफ द ब्लड मध्ये सेन्सिटायझेशन झाल्यानंतर बी सेलचं रॅपिड डिव्हिजन होते आणि 2 सेल तयार होतात, प्लाझ्मा सेल आणि मेमरी सेल. त्यापैकी प्रत्येक पर सेकंड या प्लाझ्मा सेल 2000 पेक्षा जास्त अँटीबॉडी मॉलिक्यूल तयार करतात. अँटीबॉडीज, ऑल दीज फॉर्म्ड अँटीबॉडीज, rapidly formed antibody molecule are circulated throughout our body by humor or body fluid. Body fluid means blood
लंग ह्या सगळ्या तयार झालेल्या अँटीबॉडी मॉलिक्यूल पर सेकंड मोर दॅन 2000 आपल्या संपूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट करण्याचं काम कोण करतं? बॉडी फ्लुइड किंवा त्याला ह्युमर असं म्हणतात. आठवतंय बघा, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण असं सांगितलेलं होतं, देर आर 2 टाइप्स ऑफ इम्युनिटी सिस्टीम, सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम अँड अँटीबॉडी ऑर ह्युमर मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम. सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम कोण असतं? त्याच्यात टी लिम्फोसाइट्स, त्या ज्या 4 प्रकारच्या सेल्स आहेत, हेल्पर, किलर, सप्रेसर आणि मेमरी, त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि अँटीबॉडी ऑर ह्युमर मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम मध्ये कोण असतं? तर प्लाझ्मा सेल्स ऑर बी लिम्फोसाइट्स. म्हणजे बी लिम्फोसाइट्स रिलेटेड विथ द अँटीबॉडी ऑर ह्युमर मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम आणि टी लिम्फोसाइट्स आर रिलेटेड विथ द सेल मेडिएटेड इम्युनिटी सिस्टीम. म्हणजे टी सेल्स आपल्या शरीराचं पॅथोजन पासून कसं डिफेन्स करतात? त्या 4 प्रकारच्या सेल पासून. तर बी लिम्फोसाइट आपल्या शरीराचा डिफेन्स कसा करतात? अँटीबॉडीच्या साईडाने. अँटीबॉडी की ज्या अँटीबॉडी ह्युमरच्या माध्यमातून, बॉडी फ्लुइडच्या माध्यमातून आपल्या शरीरामधून सर्क्युलेट केल्या जातात. नाव व्हेरी इम्पॉर्टंट सेंटेन्स अबाउट द अँटीबॉडी. रिमेंबर ऑलवेज, each antibody is a specific for particular antigen. Each antibody is a specific for particular antigen. पाठीमागं मी बोललो होतो, लक्षात आहे का बघा. अँटीजीन मग तो फंजाय असेल, बॅक्टेरिया असेल, व्हायरस असेल, रिकेडिशिया असेल, हेल्मिंथा असेल, कोणी आपल्या शरीरामध्ये येऊ शकतं आणि विच कॉज इन्फेक्शन. पण स्टुडंट्स हियर, या प्रत्येक अँटीजीनला मारण्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी गरजेची असते. म्हणजे जर फंगल इन्फेक्शन असेल, म्हणजे फंजाय आपल्या शरीरामध्ये इन्व्हेड करून येत असतील, परत त्या फंजायमध्ये अजून वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्या प्रत्येकाला मारण्यासाठी स्पेशल अँटीबॉडी लागते, स्पेसिफिक अँटीबॉडी लागते. तसंच बॅक्टेरियाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कुठला बॅक्टेरिया आतमध्ये येतो त्याला मारण्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी लागतो. व्हायरस, कित्येक प्रकारचे व्हायरस आहेत, ते आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्यांना मारण्यासाठी स्पेसिफिक अँटीबॉडी लागतो. याचं कारण ईच अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजीन. मी आपल्या शब्दामध्ये सांगतो तुम्हाला. आपण ज्या वेळेला आजारी पडतो, समजा कॉमन कोल्ड झालेला आहे, सर्दी झालेला आहे, तर त्याच्यासाठी जे डॉक्टर आपल्याला औषध देतात ते वेगळं असतं. समजा दुसरं काही इन्फेक्शन आहे, समजा डायरिया आहे, डिसेंट्री आहे, त्याच्यासाठी लागणारं औषध आहे ते वेगळं असतं. म्हणजे असं नसतं की एकच औषध सगळ्या रोगावरती, असं कधी असत नाही. याच्या पाठीमागचं कारण काय आहे? तर प्रत्येक अँटीबॉडी मॉलिक्यूल हा विशिष्ट अशा अँटीजीनसाठी स्पेसिफिक असतो, तो ठरलेला असतो. म्हणून कधी बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर वेगळ्या औषध गोळ्या आपल्याला डॉक्टर देतात. व्हायरल इन्फेक्शन असेल तर त्याच्यासाठी वेगळ्या गोळ्या असतात. याचं कारण या वाक्यामध्ये आहे. ईच अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजीन. These antibody molecule are, just we saw here, circulated through body fluid or humor. म्हणजे आपल्या ब्लड मधून किंवा लंग मधून संपूर्ण शरीरामध्ये फिरत असतात, सर्क्युलेट होत असतात. आणि ज्या ठिकाणी अँटीजीन आहे, ज्या ठिकाणी तो पॅथोजन आहे आपल्या शरीरामध्ये, त्या पॅथोजनच्या सेल मेम्ब्रेनला, त्या अँटीजीनच्या सेल मेम्ब्रेनला बाइंड करतात अँटीबॉडी मॉलिक्यूल. म्हणजे समजा हा अँटीजीन एक विशिष्ट असा अँटीजीन आहे, त्याची जी ही सेल मेम्ब्रेन आहे त्याला बाइंड करण्याचं काम या ठिकाणी हे अँटीबॉडी मॉलिक्यूल करतात. और इन सेकंड वे दे रिमेन फ्री इन द प्लाज्मा और ब्लड और लंग. एक तर हाऊ अँटीबॉडी किल पॅथोजन और अँटीजीन, एक तर त्या अँटीजीनच्या सेल मेम्ब्रेनला बाइंड करतात, बांधून घालतात, हलून देत नाही, किंवा दे रिमेन फ्री इन द प्लाझ्मा और ह्युमर. त्या अँटीबॉडी आपल्या या ब्लड प्लाझ्मा मध्ये
फ्री असतात. When they are free in blood or lung, they perform three main functions. Action of antibody. When they are free antibodies have three main functions. ज्या वेळेला त्या फ्री असतात त्यावेळेला त्या कशा पद्धतीने अँटीजेनला बाइंड करतात, किल करतात, डिस्ट्रॉय करतात, तीन प्रकारे. इन दॅट फर्स्ट ॲग्लुटिनेशन आपल्या भाषेमध्ये अशा गुठळ्या होतो. दे ॲग्लुटिनेट पार्टिक्युलेट मॅटर और बॅक्टेरिया और व्हायरसेस. हा जो काही अँटीजेन आहे पार्टिक्युलेट मॅटर आहे, ग्रॅन्युल्स मध्ये आहे, स्ट्रक्चरल फॉर्म मध्ये आहे, त्याला बाइंड करण्याचं काम त्याला ॲग्लुटिनेट करण्याचं काम या अँटीबॉडी फ्री अँटीबॉडी मॉलिक्यूल करत असतात. म्हणजे या प्लाझ्मामध्ये समजा जर ते पार्टिक्युलेट मॅटर आहे, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असेल किंवा एनी इन्फेक्शन, त्याला त्या पार्टिक्युलेट मॅटरचं ॲग्लुटिनेशन करण्याचं काम, अशा गुठळ्या करण्याचं काम आणि त्याला डिस्ट्रॉय करणं हे काम या अँटीबॉडी मॉलिक्यूल करतात. हे जे ॲग्लुटिनेशन झालेलं आहे, या ज्या गुठळ्या तयार झालेल्या आहेत अँटीजेनच्या, दीज इम्बोलाइज्ड मास, बधीर करणं म्हणजे हा जो पार्टिक्युलेट मॅटर आहे, बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, त्याला एकदा ॲग्लुटिनेट केलं की त्याला खाऊन टाकण्याचं काम कोण करतं? फॅगोसाइट्स. त्यांना बाजूला केलं पाहिजे, त्यांना डिस्ट्रॉय केलं पाहिजे आपल्या ब्लड मधून. ते काम कोण करतं? फॅगोसाइट्स. फॅगोसाइटिक सेल्स. In last video we studied about the macrophages and microphages, monocytes, WBC, type of WBCs. These are phagocytic cells which engulf the pathogen or antigen. गिळकृत करतात, खाऊन टाकण्याचं काम करतात. द प्रोसेस इज कॉल्ड फॅगोसायटोसिस. म्हणजे मी पाठीमागे एकदा सांगितलेलं होतं, हो अमिबा टेक इट्स फूड. अमिबा त्याचं अन्न कसं घेतो? तर फॅगोसायटोसिस प्रोसेसनं. म्हणजे त्या ज्या सिडोपोडिया आहेत अशा एनलार्ज करून तो त्या फूड पार्टिकल जो आहे त्याला आतमध्ये घेतो. लाईक दॅट दीज मॅक्रोफेजेस or microphages which are phagocytic cells in our blood engulf these agglutinated particulate matter. हे जे अँटीबॉडीने ॲग्लुटिनेट केलेलं पार्टिक्युलेट मॅटर असेल, बॅक्टेरिया असतील, व्हायरस असेल, त्यांना खाऊन टाकण्याचं काम या आपल्या शरीरातल्या फॅगोसाइट्स सेल्स करतात. दिस इज द फर्स्ट वे ऑफ डिफेन्स ऑफ आवर बॉडी बाय फ्री अँटीबॉडी. सेकंड वे, अपसोनिशेशन. इन अदर वर्ड कोटिंग, आवरण घालणं. अपसोनिशेशन और कोटिंग ऑफ बॅक्टेरिया म्हणजे अँटीबॉडी काय करतात? तर ज्या बॅक्टेरिया असतात, ज्या बॅक्टेरिया आहेत त्याला कोटिंग करतात, त्याला आवरण घालतात. मीन्स लाईक दॅट अँटीबॉडी कोटेड द bacteria or any pathogen. This coating, after coating, this embolized bacteria are again engulfed by macrophages by phagocytosis process. जसं आपण ॲग्लुटिनेशन मध्ये बघितलं की ते ॲग्लुटिनेट झालेलं, इम्बोलाइज्ड, बधीर झालेलं मास थांबवलेलं तिथंच त्याला खाऊन टाकण्याचं काम फॅगोसाइट्स करतात. तसंच इथं सुद्धा या बॅक्टेरियाला अँटीबॉडी मॉलिक्यूल कोटिंग घालतात, आवरण घालतात. म्हणजे दे इनहिबिट द ग्रोथ ऑफ फर्दर ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. इम्बोलाइज, त्यांना बधीर करतात. अँड देन these embolized bacteria mass engulfed by macrophages by the process phagocytosis. This is upsonation or coating by antibody molecule to bacteria to defend our body. And third and last way of antibody to defense is neutralization. Neutral karna. What they neutralize? They neutralize toxins released by bacteria. If any bacteria enter in our body, they release the toxins by which we get infection, bacterial infection. But here
those free antibodies molecule in our blood neutralize the toxins released by these bacteria. ज्या वेळेला काही बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये येतात ते त्या बॅक्टेरिया टॉक्झिन्स रिलीज करतात, पण या ज्या आपल्या ब्लडमध्ये असणाऱ्या फ्री असणाऱ्या अँटीबॉडी मॉलिक्यूल त्या काय करतात, ते जे टॉक्झिन रिलीज केलेल्या बॅक्टेरियाने ते टॉक्झिन न्यूट्रलाइज करतात, म्हणजे त्याचं विष काढून घेतात आणि इन्फेक्शन स्टॉप करतात, इनहिबिट करतात. एक्झाम्पल आहे त्याचं टिटॅनस टॉक्झिन. टिटॅनस धनुर्वात. टिटॅनस इज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. बॅक्टेरिया काही विशिष्ट अशा बॅक्टेरियामुळे आपल्याला धनुर्वात होतो, टिटॅनस होतो. But when these tetanus bacteria enter in our body, release toxins. These released toxins by tetanus bacteria are neutralized by antibody which are free circulate in our blood. In this three way, and free antibody molecule defends our body. Students, now second type of B lymphocyte, that is memory cells. Just we saw plasma cell. Second, memory cell. Like in T cells, there is also memory cell. Here also in B lymphocyte, among the clone of two cells is memory cell. Memory B cells store information about the pathogen or microbes. Memory cells मग त्या टी लिम्फोसाइट्स मध्ये असू दे किंवा बी लिम्फोसाइट्स मध्ये असू दे, त्यांचं फंक्शन काय आहे तर स्टोअर द इन्फॉर्मेशन. व्हॉट इज द इन्फॉर्मेशन? आठवतंय का बघा, एक्वायर्ड इम्युनिटीच्या आपण ज्या युनिक फीचर्स बघितल्या त्याच्यामध्ये मेमरी आहे. फर्स्ट एन्काउंटर, सेकंड एन्काउंटर, म्हणजे ज्या वेळेला एखादा पॅथोजन फर्स्ट टाइम आपल्या शरीरामध्ये येतो त्यावेळेला त्याला लागणाऱ्या ज्या अँटीबॉडी असतात त्याचं स्मरण, त्याचं मेमरी आपली एक्वायर्ड इम्युनिटी सिस्टीम ठेवत असते. ते ठेवण्याचं काम कोण करतं? मेमरी सेल्स. मग मेमरी टी सेल्स असू दे किंवा मेमरी बी सेल्स, त्याचे आपण बघतोय मेमरी बी सेल्स. These cells store information about the microbes. These cells are stored in spleen. प्लिहा ग्रंथी जी आपल्या बॉडीमध्ये आहे, स्प्लीन अँड लंप नोड्स. आपल्या लंप नोड मध्ये आणि स्प्लीन मध्ये या सेल्स स्टोअर केल्या जातात. म्हणजे मेमरी सेल हे काय करतात तर प्रिव्हियस जी मेमरी आहे ती स्टोअर करून त्याचा उपयोग फ्युचरसाठी आपल्या इम्युनिटी सिस्टीमला करण्याचं काम या मेमरी सेल्स करतात. स्टुडंट्स, वी स्टडी B lymphocytes. In last video, T lymphocytes, that is the first type of cells of immunity system, that is lymphocytes. Now we are going to study second type of cells of immunity system, that is antigen presenting cells. Now second type of cells of immunity system, that is antigen presenting cells. Antigen presenting cells, before explanation just see here the example of antigen presenting cells in our body. Macrophages, in that macrophages monocytes type of WBCs, histocytes which are present in the tissues, म्हणजे ब्लड लेवलला आणि टिश्यू लेवलला ज्या सेल्स आहेत मॅक्रोफेजेस. मगाशी प्लाझ्मा सेल मध्ये उल्लेख केला फॅगोसाइट, म्हणजे फॅगोसाइटिक सेल्स त्या मॅक्रोफेजेस. देन बी लिम्फोसाइट्स आर ऑल्सो अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. अँड लास्ट वन डेंड्रायटिक सेल्स which are one of most important cells of our immunity system. Dendritic cells, example of dendritic cells, Langerhans cells. Langerhans cells which are present in epidermis of skin. आपल्या स्किन मध्ये, स्किनच्या एपिडर्मिस मध्ये या Langerhans cells असतात, which are the dendritic cells. These are the examples of antigen presenting cells which are functions in our immunity system. Now see how
these cells depends our body. These antigen presenting cells engulf invading pathogen. आता सांगितलं या मॅक्रोफेजेस आहेत, मोनोसाइट्स असू दे किंवा हिस्टोसाइट्स असू दे, या काय करतात, एनगल्फ द पॅथोजन बाय फॅगोसायटोसिस प्रोसेस. म्हणजे या ज्या मॅक्रोफेजेस आहेत किंवा अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स आहेत, या एनगल्फ इन्व्हेडिंग पॅथोजन, शरीराच्या आतमध्ये जो भेदून पॅथोजन आलेला आहे त्याला खाऊन टाकण्याचं काम करतात. अँड द प्रोसेसेस द अँटीजेन्स. आता फक्त नुसत्या खाऊन टाकत नाही ते असेल तर त्या पॅथोजनचा जो अँटीजेन आहे त्याच्यावरती प्रोसेस करतात म्हणजे काय, तर प्रोसेस्ड अँटीजेन्स आर प्रेझेंट ऑन देअर सरफेस. तो जो इम्बोलाइज केलेला अँटीजेन आहे तो या सेलच्या सरफेस वरती आणण्याचं काम या सेल करतात. म्हणून तर नाव काय बघा, अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स. म्हणजे ज्या वेळेला याला एनगल्फ करतात, या पॅथोजनला एनगल्फ करतात, त्या वेळेला हा जो अँटीजेन आहे तो यांच्या सरफेस वरती त्या रिप्रेझेंट करतात, प्रेझेंट करतात. हा इम्बोलाइज्ड अँटीजेन. प्रोसेस्ड अँटीजेन्स आर प्रेझेंट ऑन देअर सरफेस. These cells perform another most important function. Antigen presenting cells gives stimulatory signal, deliver stimulatory signal. कुणाला स्टिम्युलेट करण्याचा सिग्नल देतात, that is necessary for activation of helper T cells. बघा मगाशी मी सांगितलं B lymphocytes are sensitized or activated by antigen as well as helper T cells. Helper T cells, one of the type of T lymphocytes. या हेल्पर T cells ना ऍक्टिवेट करण्यासाठी जो सिग्नल असतो, स्टिम्युलेटरी सिग्नल असतो, तो देण्याचं काम सुद्धा या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स करतात. म्हणजे हेल्पर टी सेल्स मध्ये आपण अजून एक फंक्शन बघितलेलं होतं, अट्रॅक्शन ऑफ मॅक्रोफेजेस. म्हणजे या मॅक्रोफेजेसना अट्रॅक्ट करणं कशासाठी, टू एनगल्फ द इम्बोलाइज्ड अँटीजेन. म्हणजे यांनी हा अँटीजेन इम्बोलाइज केलेला आहे, त्यांच्या सरफेस वरती आलेला आहे, त्याला खाल्लं पाहिजे, त्याला बाजूला केलं पाहिजे ब्लडमधनं. हा जो स्टिम्युलेटरी सिग्नल आहे तो डिलिव्हर करण्याचं काम त्या अँटीजेन प्रेझेंटिंग सेल्स करतात, which is necessary for activation of helper T cells. Again example, macrophages मध्ये टिश्यू लेवलला असू दे किंवा ब्लड लेवलला मोनोसाइट आणि टिश्यू लेवलला हिस्टोसाइट, बी लिम्फोसाइट आणि डेंड्राइटिक सेल्स. Students, we completed here point cells of immunity system. In that first we studied lymphocytes. In that T lymphocytes and today's video B lymphocytes, and second type of cells of immunity system just we saw antigen presenting cells. These cells defends our body from various pathogens which are invade our body.